सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती, जय सावित्री. मी डॉक्टर सौ सुनीता संपतराव शिंदे, राष्ट्रीय अध्यक्ष सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र. आजचा विषय क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती. समाज प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने मार्गक्रमण करत समाज क्रांती करणाऱ्या महान समाज सुधारिका क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले 3 जानेवारी 1831 या दिवशी नायगाव येथे जन्मलेल्या क्रांतीज्योतीने संपूर्ण जगाच्या नकाशावर आपल्या अद्भुत कार्याने नवा एक इतिहास घडविला. माणूस म्हणून जगण्याचा अधिकार समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवला. महात्मा ज्योतिबांची असलेली साथ माय सावलं मिळाली. म्हणून प्रत्येक कुटुंबातली स्त्री शिकू लागली. दिशाहीन झालेल्या समाजाला योग्य दिशेने केवळ शिक्षणच नेऊ शकते यावर विश्वास ठेवत सावित्रीमाई फुले यांनी जीवनभर केलेले कार्य अद्वितीय आहे. बालहत्या प्रतिबंध गृहाच्या माध्यमातून समाजकार्य, मुलींच्या विविध शाळांमधून पवित्र ज्ञानदानाचे कार्य, दुष्काळात सुरू केलेले अन्नदानाच्या माध्यमातून समाजसेवा, सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून महान कार्य, शेतकरी आणि शेतमजुरांसाठी सुरू केलेल्या रात्रशाळेमधून कार्य, अस्पृश्यता निवारण्यासाठीचे कार्य, अशा प्रकारे कितीतरी समाज सुधारणेची कामे जीवनभर करणाऱ्या प्रथम शिक्षिका, प्रथम मुख्याध्यापिका, प्रथम कवयित्री क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचे जीवन कार्यास कोटी कोटी प्रणाम करते. शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार ती सावित्री आज जगाचे शिलेदार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय क्रांती.